शेती व घरगुती विजेचे कनेक्शन एकाच लाईनवरून आहेत त्या गावांमध्ये सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत विजेचा वापर वाढला आहे। अनेक जण सिंगल फेजवर कृषी पंप जोडत आहेत, तर काही जण तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत आहेत। अशा गावामध्ये वीज चोरी कमी झाल्याशिवाय तेथील लोडशेडिंग थांबणार नाही, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। महावितरणने गावागावांमध्ये RDSS योजना सुरू केली आहे। त्या अंतर्गत वीज बिलिंग अचूक व्हावे, वीज गळती थांबावी यासाठी वीज ग्राहकांच्या घरी व कार्यालयांमध्ये आधुनिक स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। तसेच वीज वितरण जाळ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे, जुन्या वाहिन्या बदलणे आदी कामेही केली जात आहेत। याशिवाय शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत व स्वतंत्र वीज पुरवठा मिळावा म्हणून कृषी फीडरचे विलगीकरण केले जात आहे। मात्र काही गावांमध्ये या कामांना विरोध झाला। अनेकांनी आमच्या जमिनीत विजेचे खांब उभारू नयेत अशी भूमिका घेतली, परंतु आता लोडशेडिंग सुरू झाल्याने अनेक गावांनी RDSS ची कामे करण्याचा आग्रह धरला आहे। शेती व घरगुती विजेचे फीडर वेगळे केल्यानंतर गावांचा वीज पुरवठा 24 तास सुरळीत राहणार आहे। मात्र ज्या गावांमध्ये शेती व घरगुती कनेक्शन एकाच फीडरवर आहे, तेथील वीज चोरी न थांबल्यास वीज कपात उन्हाळा असो व पावसाळा सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले।